नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऑल एक्झाम अपडेट्स बाय अक्षय या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे SBI मार्फत घेणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे असिस्टंट मॅनेजरच्या ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल. आता आपण या सविस्तर जाहिरात आपण बघणार आहे. यामध्ये जर का आपण बघतो म्हटलं तर रिक्रुटमेंट जे आहे ते 3 फेजमध्ये घेण्यात येणार आहे. म्हणजे पदभरती जी आहे ते 3 टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. फेज 1 हे ऑनलाईन एक्झाम, ऑनलाईन प्रिलिम एक्झाम ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. फेज 2 ऑनलाईन एक्झामच होणार आहे. मेन्स हे सप्टेंबर 2026ला होणार आहे. आणि फेज 3 जे आहे ते सायक्रोमेट्रिक टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. अशा 3 टप्प्यांमध्ये ही जाहिरात म्हणजे पदभरती घेण्यात येणार आहे. जर आपण वॅकन्सीबद्दल बघतो म्हटलं तर मेगा भरती याला म्हणता येईल, कारण की एकूण 1500 जागा खूप मोठ्या पदांसाठी ही पदभरती निघालेली आहे. आपण जर का कॅटेगरीचे रिझर्वेशन बघतो म्हटलं तर SC कॅटेगरीसाठी एकूण जागा ज्या आहे 216 आहे आणि बॅकलॉग वॅकन्सी 18, अशा एकूण 234 वॅकन्सी आहे. ST कॅटेगरीसाठी 108 आहे रेग्युलर वॅकन्सी आणि 36 आहे बॅकलॉग, म्हणजे अशा 144 आहे. OBCसाठी 390 आहे. EWSसाठी 144 आहे. जनरलसाठी 588 आहे. अशा एकूण 1500 वॅकन्सीसाठी ही मेगा पदभरती निघालेली आहे. त्यामध्ये खाली आपण ॲब्रिवेशन बघू शकतो, म्हणजे SCचं शेड्यूल कास्ट, SCचं शेड्यूल ट्रायब्स, OBC याबद्दल आपण असं दिलेलं आहे. जर का आपण याच्यात टेंटेटिव्ह शेड्यूल किंवा टेंटेटिव्ह याचा कॅलेंडर बघतो म्हटलं तर ऑनलाईन एक्झाम करायची सुरुवातीची तारीख हे 18 जून 2026 आहे व शेवटची तारीख हे 8 जुलै 2026 आहे. पेमेंट पण आपण याच तारखेमध्ये भरायचं आहे आणि जी पदभरती आहे ही ऑनलाईन प्रकारेच घेण्यात येणार आहे. म्हणजे फॉर्म पण ऑनलाईन भरायचा आहे आपल्याला आणि एक्झाम पण ऑनलाईनच द्यायची आहे. याच्यात जर का आपण बघतो म्हटलं तर फेज 1 जे आहे ऑनलाईन एक्झामिनेशन हे ऑगस्ट 2026ला होणार आहे आणि त्याचा रिझल्ट पण ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये लागून जाणार आहे. आणि फेज 2चं जे मेन्स एक्झामिनेशन आहे सप्टेंबर 2026ला लागणार आहे. त्यानंतर फेज 3 सायक्रोमेट्रिक टेस्ट आणि इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे. आणि फायनल रिझल्ट जो आहे तो नोव्हेंबर किंवा डिसेंबर, म्हणजे या वर्षाच्या सर्वात शेवटपर्यंत याचा आपल्याला जॉईनिंग लेटर हातात येणार आहे. जर का एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघतो म्हटलं तर त्यामध्ये पहिलं आहे एज लिमिटेशन. हे एज लिमिटेशन जे आहे 1/4/2026पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच कॅन्डिडेटचं जे वय आहे हे 21 ते 30 वर्षाच्या मधात पाहिजे आहे. म्हणजेच कॅन्डिडेट हा 1/4/2026ला जन्मच्या पहिले आणि 1/4/2005च्या नंतरचा नसायला हवा. याचा जो कॅन्डिडेट आहे तो 1/4/2005च्या नंतर नसो आणि 2/4/1996च्या पहिलेचा नसो. जर का आपण एज रिलॅक्सेशन बघतो म्हटलं तर OBCसाठी 3 वर्ष आहे, SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष आहे, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी जनरलसाठी 10 वर्ष आहे, OBCसाठी 13 वर्ष आणि SC ST हे कॅन्डिडेटसाठी 15 वर्ष आहे. जर आपण याच्यात जर का ॲकॅडमिक क्वालिफिकेशन बघतो म्हटलं, जर शैक्षणिक पात्रता बघतो म्हटलं तर कोणत्याही डिग्रीमधून त्यांना ग्रॅज्युएशन किंवा पदवी असणे कंपल्सरी आहे. आणि जे कॅन्डिडेट जे अपिअरिंग आहे फायनल इयरला ते पण कॅन्डिडेट याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. त्यांची फक्त त्यांना पासिंगची डिग्री जी आहे हे 30/9/2026पर्यंत दाखवावं लागणार आहे. रिझर्वेशन आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण जर का त्याच्यानंतर बघतो म्हटलं तर हे सर्व ॲब्रिव्हिएशन देण्यात आलेलं आहे. हे आपल्या एवढं कामाचं नाही आहे. त्यानंतर जर का आपण कॅटेगरीचं कोड बघतो म्हटलं तर SC कॅटेगरीसाठी 1 आहे, OBCसाठी 6 नंबरचा कोड आहे, ST कॅटेगरीसाठी 6 नंबर आहे, EWSसाठी 21 नंबर आहे. त्यानंतर खाली ते पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी दिलेलं आहे. याच्यात नंबर ऑफ चान्सेसचं असतं SBIमध्ये POसाठी, ते म्हणजे जनरल आणि EWS कॅन्डिडेटसाठी 6 नंबर ऑफ परमिसिबल नंबर ऑफ चान्सेस आहे. जे कॅन्डिडेट मेन्ससाठी याच्या पहिलेही क्वालिफाय झालेले आहे त्यांचाच हा काउंट हा 1 धरण्यात येणार आहे. बाकी जर कोणी प्रिलिम एक्झाम दिली आणि ते पास नाही झाले तर तो चान्स ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे. नंतर एक्झामिनेशन ॲप्लिकेशन फी जे आहे हे 750 रुपये आहे EWS आणि OBC आणि जनरल कॅन्डिडेटसाठी. आणि SC ST आणि PWBDसाठी फी हे 0 आहे, नील आहे. नंतर सिलेक्शन प्रोसिजर जर आपण बघतो म्हटलं तर फेज 1 जे आहे प्रिलिम एक्झामिनेशन होणार आहे 100 मार्कांची. त्यामध्ये 3 राहणार आहे, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी. इंग्लिश जे आहे 40 क्वेश्चन राहणार आहे
40 मार्कांसाठी ॲप्टिट्यूड 30 आणि रिझनिंग 30 असे 100 प्रश्न राहणार आहे एका तासासाठी. आणि त्यानंतर सिलेक्शन ऑफ मेन्स जे राहणार आहे ते 1:10 म्हणजे एका पदासाठी 10 कॅन्डिडेट हे घेणार आहे मेन्ससाठी क्वालिफायसाठी. नंतर मेन्स एक्झामिनेशन राहणार आहे, ही आपली राहणार आहे ऑनलाईन प्रकारे. त्यामध्ये आपल्याला रिझनिंग घ्यायचं आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहे आणि 60 मार्क आहे. डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन DI 30 क्वेश्चन 60 मार्कांसाठी. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज 60 क्वेश्चन 60 मार्कांसाठी. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 20 मार्कांसाठी. असा 3 तासांचा पेपर आपला राहणार आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन 170 राहणार आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर राहणार आहे कम्युनिकेशन स्किलचा. त्यामध्ये पहिलं राहणार आहे ईमेल्स, 2 ऑप्शन राहणार, त्यापैकी एक आपल्याला अटेंड करायचं आहे. सिच्युएशन ॲनालिसिस 2 प्रश्न राहणार, त्यातला एक अटेम्प्ट करायचा आहे. आणि आयदर रिपोर्ट्स रायटिंग और प्रिसाईज रायटिंग एनी आउट ऑफ 2 ऑप्शन, म्हणजे 2पैकी एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यापैकी म्हणजे आपल्याला 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, 30 मार्कांसाठी आणि 30 मिनिटांमध्ये. असा टोटल आपला 3 घंटे 30 मिनटं 3.5 घंट्याचा पेपर राहणार आहे मेन्स आणि एकूण मार्क राहणार आहे 230. नंतर सिलेक्शन ऑफ फेज 3चं जे आहे ते 1:3 राहणार आहे, म्हणजे मेन्समधून तर इंटरव्ह्यूसाठी एका पदासाठी 3 कॅन्डिडेट ते घेणार आहे. अशा प्रकारे 1:3चा इश्यू राहणार. आणि पेनॉल्टी क्वेश्चन आहे 1/4 म्हणजे 0.25 मार्क एका क्वेश्चनला चुकणार. म्हणजे एक क्वेश्चन जर आपला चुकला तर त्याला 1/4 म्हणजे 1/4चा पेनॉल्टी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ग्रुप डिस्कशन जे आपण ते बघतो म्हटलं तर ग्रुप डिस्कशनसाठी 20 क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यूसाठी ग्रुप डिस्कशनसाठी 20 मार्क आहे, इंटरव्ह्यूसाठी 30 मार्क आहे. असे टोटल 50 मार्काचा आपला ग्रुप डिस्कशन आणि PI होणार आहे. त्यामध्ये फायनल सिलेक्शन आपलं ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू आणि अशा प्रकारे राहणार आहे. फायनल सिलेक्शन बघतो म्हटलं तर आपल्याला 230पैकी आणि नॉर्मलाइज मार्क राहणार आहे 75 आणि ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचे 50पैकी 25 नॉर्मलाइज होणार आहे. असे टोटल 280चे नॉर्मलाइज 100पैकी आपल्याला रिझल्ट येणार आहे. एक्झामिनेशन सेंटर जर बघतो म्हटलं तर हे खाली आपलं ॲनालिटिक्स 1मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कॉल लेटर पण येणार आहे. जर आपण त्याच्यात आपलं पेमेंट बघतो म्हटलं तर ॲप्रॉक्झिमेटली वर्षाचं 21.97 लाख हे जाणार आहे मुंबई सेंटरसाठी CTC इनिशियल स्केलसाठी. त्यानंतर आपलं ते पेमेंट हे चेंजेस होऊन जाणार आहे. आता कशी अप्लाय करायची याचा स्वतंत्र व्हिडिओ मी याच्यावर बनवलेला आहे यूट्यूब चॅनलवर. तिथे जाऊन सर्वांनी तो आपला स्वतंत्र व्हिडिओ बघू शकता. तसेच या जाहिरातीची जी PDF आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडण्यात येणार आहे. व तसेच अशा प्रकारे आपण ही SBI POची जाहिरात आपण बघितलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.